आपण खेड्यापाड्यातले लोक आहेत. आपल्या बाप दाद्यांनी रक्ताचा घाम केला आणि मातीत टाकला, त्याच्यापासून आपण मोठे झालोत. आणि त्यांनी 72च्या दुष्काळात एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या आणि आपल्याला जमिनी कमवून ठेवल्या. त्याने 72च्या दुष्काळात जमिनी विकून जर मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटारा उपसायला जावं लागलं असतं. हे ध्यानात काही बघतायत त्या लोकांसाठी देव प्रगट आहे. तुकोबरायच्या पुढे ब्रह्मांड मालक आले आणि माझ्या विटेवरच्या मालकाने विचारलं, तुकोबराय काय देऊ तुम्हाला? तुकोबरायने एकच मागितलं, जन्मो जन्मी तुझा दास. मला तुझं दास्यत्व स्वीकारायचे. काम करा वाटतंय असं कोणालाच वाटत नाही. पांचट सुनाला सुद्धा सासूची सेवा करा वाटत नाही. हलकट सुनाला, नालायक सुनाला. कारण सांगू, सासू सासऱ्यानं कमवलेली संपत्ती तुपात बुडून खाती चुडेली आणि त्या सासू सासऱ्याचे कपडे धुवायला तिला लाज वाटती. हा, कालांतरानं तुझं पोरग तुझ्या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालीन. लक्षात ठेव गिरगावकराचं. विठाला आपण ज्यांची संपत्ती हिसकाटून घेतो त्यांची सेवा करत नाहीत, लायकी नाही आपली या धर्मात जगण्याची. अधिकार नाही आपला, योग्यता नाही आपली कीर्तन ऐकण्याची, पात्रता नाही आपली भागवत ऐकण्याची, अधिकार नाही आपला रामायण शिवपुराण ऐकायची. आपण ज्यांनी शेतात जे घाम सांडतो का, दोन गोष्टी लक्षात ठेवा. गाय रक्त आटून दूध तयार करते आणि शेतकरी रक्त आटून घाम तयार करून मातीत टाकतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. आपण खेड्यापाड्यातले लोक आहेत. आपल्या बाप दाद्यांनी रक्ताचा घाम केला आणि मातीत टाकला, त्याच्यापासून आपण मोठे झालोत. आणि त्यांनी 72च्या दुष्काळात एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या आणि आपल्याला जमिनी कमवून ठेवल्या. त्याने 72च्या दुष्काळात जमिनी विकून जर मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटारा उपसायला जावं लागलं असतं. हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला दास नाही वाटत कोणाला. वाटतं मी मालक हो. आकलीचा कांदा नसला तरी त्याला वाटतं मीच मालक असं वाटतं. बघा संतांचा अधिकार. तुकोबरायने सांगितलं, देवा मला तुमचा दास करा. पुन्हा पुन्हा वाक्य एक नीट लक्षात ठेवा. दास कोणाचाही व्हायचं नाही. दास लायक संपन्न माणसाचं व्हायचं. अधिकारी व्यक्तीचा दास व्हायचा, भंगिऱ्याचा दास व्हायचा नाही. एखादा महाराज जर आवडला असेल तर त्याचाही दास व्हायचा नाही. त्याचं आचरण तपासून त्याचा दास व्हायचा नाही. म्हणले आमचे महाराज लयच पैशावाले, तो कठाळे आहे. विठाला महाराज पैशान मोठा असला म्हणजे त्याचा दास व्हायचंय का? पैसा प्रारब्धाचा भाग आहे. एका माणसानं 2.5 लाखाला बैल आणले. 2.5 लाखाला आणलेले बैल काय खातेत योगेश बुवा? टाकलेली वैरण, टाकलेली मका, टाकलेली पेंड आणि देवाला सोडेल कठाळ्या. कोणाची मका खातू का नाही? कंसा सगट. मग तसे काही नशीब घेऊन आलेले कठाळे असतील. फार पैसे झाले म्हणजे तो मोठा महाराज नाही. या संप्रदायात अभ्यासापेक्षा, पैशापेक्षा, किती मोठ्या गाडीत आलाय त्याच्यापेक्षा त्याचं आचरण किती शुद्ध आहे अशा लोकांचा दास होण्याचं शिका. विठाला मृदंग वाजित फार लोकायला येतंय, फार लोकायला गाता फार लोकायला येतंय, कीर्तन फार लोकायला येतंय, वागणं सगळ्याला येत नाही. आणि आपला संप्रदाय वागण्याचा आहे, दाखवण्याचा नाही, देखाव्याचा नाही. वागण्याचा, कर्तव्याचा संप्रदाय. जो कर्तव्यनिष्ठ आहे अशा लोकांचं दास्यत्व करा. विठाला देवानं तुकोबरायला सांगितलं माझाच दास का व्हायचंय? तुकोबरायाने सांगितलं, देवा माफ करा, मला कोणाची नावही सांगू नका, मला कोणती ठिकाणही दाखवू नका, मला कुठला प्रांत दाखवू नका, मला एखादी व्यक्ती दाखवू नका, मला फक्त दास तुमचा व्हायचे. जन्मो जन्मी तुझा दास ही मला मागणी देऊन टाका. पुन्हा पंढरीचा वारकरी वारी चुकोने दि हरी. पण असा वारकरी करा मी नित्याची वारी केली पाहिजे. तिकडं ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा सुरू आणि इकडं 14वे आणि 13वे हाणायला. असा वारकरी नको, असं नको.
पंढरीचा वारकरी, मला पंढरपूरचा वारकरी करा. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्होळ. मला पुढची मागणी मागितली, मला संतांची संगती द्या. देवानं नाना प्रकारचा तुकोबारायला आग्रह केला असेल, अमक्याची संगत मागा, तमक्याची संगत मागा, त्या पैशावाल्याची संगत मागा, अमक्या अमक्या अधिकाऱ्याची संगत मागा. नाही, तुकोबाराय म्हणले मला संतांची संगती पाहिजे. संतांच्या संगतीतली ताकद सांगू. माणसं किती मारलेत आतापर्यंत वाल्यानं कुठेही लिहून ठेवलं नाही. कारण लिहून कधी ठेवता आलं कैलास बुवा, ते महर्षी वाल्मिक झाले त्यावेळेला. वाल्याने किती माणसं मारले, याच वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी झाले, आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. केले रामायण रामाधी. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद. पण त्या वाल्मिक ऋषींनी माणसं किती मारलेत तारुण्यात, ते कुठंच लिहिलं नाही. एवढी माणसं मारूनही जगाचा बाप ताब्यात राहिला. नारदांची कृपा. संत संग सर्व काळ, म्हणून संतांची संगती पाहिजे. आलिंगन संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. संतांना आलिंगन दिल्यावर शरीर दिव्य होते. संतांच्या पायावर डोकं ठेवल्यावर शरीर दिव्य होते. आपला तितका अधिकार नाही. संतांनी आपल्याला आलिंगन द्यावा, संतांनी आपल्याला पाय द्यावा. हे दुर्लभजी दातारा. काही गोष्टी दुर्लभ आहेत, त्याच्यापैकी संत दुर्लभ आहेत. मग ही साधू सापडली नाही. पण संत जरी एखाद्या रस्त्यानं गेले, त्या रस्त्यानं गेल्याच्या नंतर ती पायधूळ जर अंगावर आली, वासनेचे बीज जळून जाय, बीज जळून जाते. संतांच्या पायाला लागलेली माती अंगावर पडल्यावर, आणि ज्याची वासना जळाली ते देवचे. पुन्हा काय वाच राहिले. वासना संपवायची ताकद संत आहे. वासनेनं चांगले चांगले संपिले. माझ्या वाचनात एक श्रीमंत आला, त्याची एक चौकटी ऐकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. अशा 7 कोटी चौकटी त्याच्याकडे. पण वासनेनं बरबटला. 2:18 आपटू हाणला. 7 कोटी चौकटी सोन्याच्या. आपलं कुलूप तरी सोन्याचं आहे का? हा, काय खरंय आपलं? काय तेवढा मोठा वासनेनं वाया गेलाय. हे जरा जुरायला काय 200 क्विंटल सोयाबीन आणि 300 क्विंटल कापूस, 600 टन ऊस, मुकाट्या बस सोमळ्या, पप्याच्या माईची दागिने सोडणं होईन तुला बँकेतले. आणि काय इकडं तिकडं कडक टोपी घालायला. तू या टोपीनं माणसं फाटलीत. नुसते ताईट कपडे घालतून फिरवतू. लय शहाणपणा सांगू नकोस. विठाला इतकी वासना विचित्र. हिला संपवायचं असेल तर संतांची संग. संत संग दे सदा. शेवटची मागणी केली. चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान. तुकोबाराय म्हणतात, देवा तीर्थ तर 360 येत. 300 गंगा येतात आणि 10 आगळे वेगळे तीर्थ सांगितले. असे 360 तीर्थ आहेत. पण 350 गंगापैकी 349 गंगा चंद्रभागेला आंघोळ करायला येतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थी माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. 349 तीर्थ. शुद्ध होण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्याने आंघोळ केली की आपलं पाप त्याच्यात पडतंय. ते तीर्थाला मलिन करून टाकते. आणि मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. तुकोबाराय सांगतात ते तीर्थ पंढरीत आहे, ती चंद्रभागा आहे. म्हणून मला चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. एका सत्पुरुषाचा अधिष्ठान इथं आहे. केशवानंद स्वामी अशा योगी राजांचं, तपस्व्यांची 62वी पुण्यतिथी आहे. सप्ताहाला 38वं वर्ष आहे. सद्गुरु केशवानंद स्वामींचं अधिष्ठान आणि विश्वातल्या 1 नंबरच्या वारकऱ्याचा अधिष्ठान आहे. जगातला 1 नंबरचा वारकरी कोणी माहिती आहे? मारुतीराय. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही.
जवळच्याच मालकांचं वाक्य. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, योनी जरी पशुची असेल परी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. मारुतीराय वारकऱ्यातले श्रेष्ठ आहेत आणि वारकरी संप्रदायातल्या एका पावन दर्जेदार व्यक्तीचं अधिष्ठान जिथं बाल रूपात आहे, अत्यंत शिशुरूपात आहे, कोमल रूपात आहे, बालावस्थेत आहे, असं एक विश्वातलं एक पवित्र एक नंबरचं अधिष्ठान इथे बालरूपात. खुलताबादला भद्रा मारुती तारुण्य रूपात आणि तिकडे पुढे प्रयागराजला वृद्ध रूपामध्ये. विश्वात फक्त 3 अधिष्ठान, त्याच्यापैकी एक नंबरचं अधिष्ठान हे तुमचं पवित्र गाव आहे. काय गावाचं? सज्जनपूर. या परम पावन सज्जनपूर मध्ये एवढा अधिष्ठान आहे. त्या ठिकाणावर गेल्याच्या नंतर एक ऊर्जा मिळाली, एक ताकद मिळाली, एक चैतन्य त्या जागेमध्ये. अशा पवित्र मारुतीरायांच्या चरणी, विश्वातल्या विटेवरच्या मालकाच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या सेवकाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. अभंगावर येतो. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असताल तुम्ही सप्ताह करणारी, तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तरुण मंडळी सप्ताहामध्ये जास्त अग्रेसर आहे, त्या तरुणांना सुद्धा धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आदरणीय ओम महाराज आहेत, ओमकारजी महाराज कागदे. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण कमी वयातलं अत्यंत गोडसं रत्न महाराष्ट्राच्या मातीत, सर्व महाराज मंडळीच्या अंतकरणातलं रत्न ओमकार महाराज कागदे आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज, वा गोड गोड तोडीस तोड आमचे हनुमंत महाराज आहेत. त्या दोघांना सुद्धा प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली आपल्या परिसरातली बुलंद तोफ गान कोकिळा आमचे हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज पवार आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तथा आदरणीय आमचे तुकाराम महाराज, मी त्यांना दादा म्हणत असतो, आदरणीय तुकाराम महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे असे आदरणीय कृष्णा महाराज चव्हाण आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. त्यांच्या ह्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना प्रणाम करतो. आमच्या वयातली महाराज मेल्यावर नंतरची हीच महाराज आहेत, हीच 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 उद्या आपला वारकरी संप्रदाय चालवणारी हीच आहे. ठीक आहे, गिरगावचा बाळा किती दिवस जगल, त्याला काय, त्याचं काय बटन लोखंडाचं आहे का, याला दबणार नाही का. आपल्यानंतर ही महाराज आहेत, ह्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान महाराज आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. आदरणीय शेषराव मामा आहेत, यांनाही प्रणाम करतो. आणि गावकऱ्यांच्या वतीने, तरुणांच्या वतीने, विश्वस्तांच्या वतीने तारखेच्या संदर्भात खूपसं काही माझ्याशी बराच वेळ बोलत होते. मी तर 10-15 फोन होईपर्यंत तारीख देता येत नव्हती, पण खूपसा काही आग्रह झाला आणि योगेश महाराज सतत संपर्क करत होते आणि खूप त्यांनी जास्त आग्रह धरला. मागे पुढे करता समोरच्या व्यक्तीने ऐकलं आणि खूप दिवसापूर्वी त्यांनी तारीख घेतली. आदरणीय योगेश महाराज चारोधाम यात्रा करून आले, थोडे आजारी होते, तरी पण आग्रह केल्यावर ते आले, ते हजर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. गावातली तरुण मंडळी एकोप्यात आणली आणि दिव्य असा सुंदरसा सप्त्याचं आयोजन, त्यांचं मार्गदर्शन आहे. योगेश महाराज तुम्हाला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद प्रणाम. आमची गिरगावकर मंडळी सुद्धा बऱ्यापैकी तरुण मंडळी या ठिकाणी आली, त्यांना सुद्धा प्रणाम. आम्ही सोबत शिकायला होतो तौर सर, ते सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा आदी हरिभक्तीपरायण आमचे सर्वानंद महाराज आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. गणपत बाबा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्याला सुद्धा धन्यवाद. आता मी माझ्या अभंगावर येतोय. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विटेवरच्या मालकाला दास्यत्व मागतात. दास्यत्व, देवा मला तुमचं दास्यत्व द्या, मला तुमचा दास व्हायचंय. कल्पना करा सज्जनांनो, दास कोणाचा झालं पाहिजे? आपण केलेल्या कामाचा अहवाल लक्षात घेऊन काम किती साजरं करतोय इतकं अंतःकरणात ठेवून
हे ज्याला कळतंय अशा व्यक्तीचा दास व्हायचे. अशा व्यक्तीचा. एका माणसानं सकाळी 6 वाजता आऊत झुपलं, 10:30 आऊत सोडलं, 1 तासभर बैल चारले, त्याच्यानंतर 1 तासाच्या नंतर पुन्हा आऊत धरलं, 1:30 वाजता दुपारची भाकरी खाल्ली, नेहरीचा पत्ताच नाही. त्याच्यानंतर पुन्हा 1 तास बैल चारले आणि पुन्हा आऊत धरलं, 5:45 सोडलं. मालक शेतात पाहायला आले, इतकीच पाळी झाली का? त्या मालकाला कुठं आकलीचा कांदा आहे? म्हणजे कामाचा दर्जाच कळत नाही त्या मालकाला. एवढी पाळी घेण्यासाठी इतकं सुद्धा तन पाठीमागं शिल्लक राहिलं नाही. उभाट्या पाळी हाणली, शेल्याहून कुठं कुठं माती पडली, सगळं तन मरून गेलं. वापशावर पाळी होती तरी मालकाला किती पाळी घेतली याचा पत्ताच नाही. दुसऱ्या दिवशी दुसरा रोजदार. त्यानं 10 वाजता आऊत धरलं, 10:30 पुन्हा 1 बिडी वळली, 11 वाजूस तर 3दा बिड्या वळल्या, 4:30 आऊत सोडलं. याच्यापेक्षा 1:30 पाळी घेतली, गवत कुठलंच निघलं नाही. नुसते फटेच आणले. इथून पाळी गेली की 1.5 फूट सोडलं की इकून फटा. त्याला कळतच नव्हतं. ते मालक शेतकरी नव्हताच, ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा होता. आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल नसती. साखर किती गावा आणि संडासला किती बाऱ्या जावा, त्याला कुठं अक्कल असती का? असे लय साखरेच्या पोत्यातले मुंगळे. मी शेतात जातच नाही. तू मंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या? तू बायको जागवायच्या लायकीचा नाही. विठाला आपण केलेल्या कामाचा दर्जा ज्याला कळतंय अशा माणसाचा दास व्हायचंय. नालायकाचा दास व्हायचं नाही. नाही दास व्हायचं नालायकाचा. माझा विटेवरचा मालक काय दर्जेदारी लक्षात ठेवा. का तो कोबाराय दास्य तो मागतात. रानोबा नावाची एक वारकरी होऊन गेले कैलास बुवा. रानोबा नावाची वारकरी. ऐका पुढे. रानोबा नावाची वारकरी माझ्या वाचनात 14 जण आले. 14 लोक. 14 त्याच्यापैकी एका रानोबांचं चरित्र सांगतोय. 14 लोक आले रानोबा नावाची माणसं. रानोबा नावाचे एक नित्याचे पंढरीचे वारकरी होते. ते 10मीला अलीकडं 9मीला कुठंतरी पंढरपूर परिसरात मुक्कामी असायचे आणि 10मीला पहाटे 6 वाजता 7 वाजता 8 वाजता जरा थकले असते तर 9 पर्यंत 10मीला सकाळी पोचायचे. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचे आणि आपल्या निवासस्थानी यायचे. एकादशीला स्नान करायचे, नगर प्रदक्षिणा करायचे आणि द्वादशीला कुठेतरी एखाद्या मठावर द्वादशी सोडायची आणि द्वादशीला दुपारच्या नंतर ते परत फिरायचे. अख्खं जीवन वारीत गेलं. अख्खं जीवन वारीत. जन्मो जन्मी तुझा दास. का विटेवरच्या मालकाचा दास व्हायचे? बघा किती अधिकार आहे माझ्या पंढरीतल्या मालकांचा. काय कृपाळू आहे माझा पंढरीतला बाप. कोणाचा नाही दास व्हायचं. फार दिवस झाले वारी करून करून तुकारामराजे. शेवटी रानोबा नावाच्या वारकऱ्याचे पाय असे वाकले, गुडघे बाहेर गेले, आतमध्ये पंजे मधात आले, गुडघे बाहेर गेले. चालत असताना रानोबा नावाच्या वारकऱ्याचे घोटे घासत होते. पायाचे घोटे. घोटे घासून 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 जखमा झाल्या. वारी नाही सोडली. वारीला निघाले. घरातल्या लोकांनी सांगितलं, दादा ह्या वारीला जाऊ नका. कशाला जातात? थकलात तुम्ही, तुमचे पाय घासते, रक्त निघते, जखमा झाल्यात पायातून. घरातल्या व्यक्तीला जवळ बोलवलं. वारीला जाऊ नका म्हणतात, फक्त माझं शरीर थकलं म्हणून. होय, मला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या अंथरुणावर टाकल्या आणि त्याच्यावर जरी झोपिलं माझं शरीर चांगलं नाही होणार. हे थकलेलं आहे, थकलेलं आहे. आणि आता राहिलेलं आयुष्य मी विटेवरच्या मालकाला समर्पित केलंय. महाराज संत त्यांना म्हणतात जे विलासी जीवन जगतात का ते संत नसतात. हे मागच्या जन्मातलं पुण्याचं गठुडं घेऊन आलेली कठाळे असतात. विठाला विठाला मी इतका बोलतोय म्हणजे त्याच्यातला अंश माझ्याकडे पण थोडासा आहे. माझ्याकडे मी ज्यांचं चरित्र सांगतो त्यांच्या पायाला चिटकलेली मातीची पण बरोबरी करू शकत नाही. मी सुद्धा एक विलासी आहे. विलासी. चांगल्या गाडीत बसतोय, चांगल्या अंथरुणात झोपतोय,
चांगली चांगली पदार्थ खातो, म्हणजे विलासित जीवन आहे थोडंफार. ह्या लोकांचं जीवन बघा महाराज, परमार्थ त्यांच्यावर टिकून आहे. आमच्यासारख्याच्या हातात नाही परमार्थ. परमार्थ त्या लोकांवर टिकून आहे. तेची संत तेची ज्यांचं देव ती संत असतात. आमचं जीवन संसार बनलाय, संसार बनलाय आमचं जीवन संसार. आम्ही कीर्तनात गोड बोलू शकतो, पण संत जशी वागली तितकं नाहीत वागू शकत. आमचा हेत संसार आहे, यांचा हेत विठ्ठली. चालू कीर्तनात कीर्तनकाराला फोन यावा, लग्न झालेलं कीर्तनकार असो आणि त्याच्या कानात म्हणा बायकोला अटॅक आलाय. ते म्हणे सज्जन खेळाय ना, सज्जनपूर गावकरी पुढच्या वर्षी 5 घंटे कीर्तन करीन. जाऊ द्या राव, बायकोला दवाखान्यात न्यायचं. काय लपलं, इतकं हसायचं नाही आमच्यावर. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकली. तुमचं कसं होईल? हा, दुसऱ्याचं वड लय झोपडं पेटल्या बिड्या पेटून घ्यायच्या आहे का नाही? बरं, तुम्ही हसायले म्हणजे तुम्ही तसे नाहीत का? हा, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, पण तुम्ही पण पोटकिडेच आहेत ना. विठाला विठाला काय अधिकार महाराज हे. अरे मी फुलाच्या गादीवर जरी झोपलो तरी हे शरीर एक दिवशी सडणार, कुचणार, हे जाणार, पेटून द्यावं लागेल याला. जाऊ द्या रे, जाऊ द्या, मालकाची वारी करू द्या, करू द्या वारी शेवटपर्यंत वाऱ्या. जसं बाल अवस्थेत मारुतीरायाचं मंदिर आहे, असं एक जाज्वल्य मंदिर रस्त्यात एका गावात होतं. त्या छोटस मंदिर, त्या छोट्याशा मंदिरामध्ये आपली वळकट टाकली, पाण्याचा भोपळा खुंटीला अडकून ठेवला. गावात मधुकरीला गेले. मधुकरी, मधुकरीचं एक पुराणातलं नाव आहे कांती भिक्षा. पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कार्यकालात त्या भिक्षेचं नाव पडलं मधुकरी. मधुकरी मागितली 2-3 घरी, चतकोर अर्धी भाकरी दिली. काय भाजी असेल त्याच्यावर, चटणी असेल, लोणचं असेल दिलं. पिशवी मारुतीरायच्या ती मधुकरीचं पात्र, ती झोळी मारुतीरायाच्या दरबारात ठेवली. संध्याकाळचं भजन आटपलं आणि भजन आटपल्याच्या नंतर मारुतीरायाला प्रणाम केला. ते पात्र, ती झोळी उघडी केली, त्याच्यातली अर्धी भाकरी खाल्ली. उरलेली मधुकरी बांधून खुंटीला अडकून ठेवली. झोप लागली. थकलेलं वय होतं, तारुण्य संपलेलं होतं, मधला काळ संपलेला होता. अत्यंत जरा 4थी अवस्था सुरू झालेली होती. रात्रीच्या 1 वाजता मंदिरातला घंटा वाजला. तोंडावरचं पांघरण असं बाजूला केलं, पाहिलं. त्या काळात अशी लाईटची अवस्था नव्हती. मारुतीरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात एक छोटासा दिवा होता. त्या दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशात समोरची व्यक्ती पाहिली. उठून बसली. कोण आपण? मी वाट सर्वे, जन्मोजन्मी तुझा दासा. विटेवरच्या मालकाचं दास्य तो तुकोबराय योगेश बुवा का मागतात? त्याचा मुद्दा आहे का? कोणाचाही नाही दासवाचा. लय भंगिरी देव पडलेत. जे देव त्याच्यात पोटासाठी तुम्हाला मागायले. चंद्री हेंदरी चंद्री हेंदरी दैवते कोणती पूजी भूते. हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. आपुल्या पोटा शिरडते मागती आवशिती आवदाना. जे देव भीक मागे ते भिकार छोट देवा, तू देव तुमचं कल्याण करतील का? तेच भिकार छोटे देव. त्याला तुम्हाला त्रास दिल्याशिवाय तुम्ही काही देत नाहीत, ते काय तुमचं भलं करणार आहे? हा, आपुला तो एक तेने नेविन जीवा. जो सुख देईल तो आपलं भलं करील, आपल्याला याच्यातून मुक्त करील, त्या देवाकडे जायचंय. तुकोबराय कोणाही देवाकडे नाही गेले. तांब्या शिळ्या तांब्याचे बाहुले केले. नाना प्रकारचे देव काही काहीच्या देवाऱ्यावर मांडलेले. हे आमका देव, हे तमका देव, हे फलान देव, हे बिस्तान देव. हे सरी डोसक्यावून जाय बोंबलत जीव द्यायला. हेच बसले तू द्यायल्याशिवाय ते भिकार चोट तसे वटपुशीत बसले. तुला काय देणार आहेत ते देव? अद्याप नाही. आमच्या मित्रांनी हिर पाळली.
आणि माझ्याकडे आला आणि ते म्हणलं आमच्या बायकोला तापी आलीत. म्हणलं कस काय? आसरा लागल्यात म्हणला. म्हणलं कुठे येत आसरा? काय नाही म्हणले आमच्याच इरीवर. ईर कोण पाडली? म्हणलं मॅच पाडली. आसरा कोण मांडल्या? मॅच. कुठून आणल्या? काय नाही म्हणलं रानातला दगड. आणि रानातलेच गोटे घेऊन शेंदूर लावला आणि यानं मांडलेल्या आसरा याला लागत असत्यात होय. हा माळकरी पण नव्हता आसरा मांडणारा. आणि ते तुझ्या बायकोला लागायला काय सांगायला म्हणलं सुंबळ्या. काय तू हे आसरान, काय तू नालायकन, काय तू ही बायको बी ती सटवी, तिला या आकलीचा कांदा नाही. आणि काय आसरा लागल्या. काय सांगतील काही माणसं मिळ नाही. या महाराष्ट्रात कोणतं दुकान टाका त्याला गिऱ्हाईक आहेच. हो म्हणून कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला बी दम नाही. हो तरी गुण कोणाला नाही. उपरनं झटकिलं की निघला सोंबळ्या. हो काही विषय नाही. त्या सुरू 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 कीर्तन ऐकायला हेच, कंदुरी ठुल्यावर लिंबन कांदा घेऊन हेच. काही नाही सारे नाटक आहे त्या लोकांची. सप्ताह लय मोठा करतात म्हणजे माणसं लय मोठे झाले का? गुण ज्याला आला तो सप्ताह मोठा झाला. गुण जर नाही आला, सप्त्यात जर 10-5 पोरांनी नाही माळकरी घातल्या तर कवडीचा माळी घातल्या नाही तर कवडीचा गुण नाही. तुम्ही फक्त महाराज श्रीमंत केले. विठाला विठाला नाही पोरायनं घालू द्या. पण 60 वर्ष झाल्यावर चावण गेल्यावर तर घाला ना. 60-65 वर्षाची जी बिन माळकरी आहेत त्यानं तर जरा जरा सांभाळा. देव नाही म्हणालो मी, लाज. त्यानं तर चावण गेल्यावर घाला ना. 4-5 जर म्हातारे माळकरी झाले तर आपला सप्ताह सफल झाला योगेश बुवा. नाही तर नुसता लांबी रुंदी वाढली, खोली नाही वाढली. विठाला विठाला एखादा म्हणत असेल महाराजाला इतकं इचकायची काय गरज आहे, याचं पुढच्या वर्षी कीर्तन घेतील का? तुला 30 गाव पठ्याल 36 गाव. माझं किती भलं चालवायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, तुमच्या कोणाच्याच हातात नाही. आणि असं जर एखाद्याला वाटत असेल तर मला 2 कोटी रुपये द्या. हो म्हणून ऐका, घाम नका येऊ देऊ. तुम्ही जर मला 2 कोटी रुपये दिले आणि समृद्धी गाडी चढल्यावर अटॅकनं गिरगावकर जर मेला तर काय करायचे 2 कोटी रुपये? मला किती दिवस जगू द्यायचे आणि किती दिवस खाऊ द्यायचे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्या हाताचे, तुमच्या हातात नाही. तुम्हाला आवडलं असं कीर्तन कधीच नाही, देवाला आवडलं असं करायचं. विठाला विठाला म्हणून 10-5 बायकांना तंबाखू सोडा, आपला सप्ताह सफल होईल. आपल्या शक्यतो महिला माळकरी असतात, पण सोडा ना तंबाखू. काय धनुरात होतो का तंबाखू नाही सोड्या? सोडा ना, सोडा तंबाखू सोडा. 2च पोरायनं उद्या काल्याच्या दिवशी माळ घाला. 2च पोरायनं आनंद वाटेल, सप्ताह सफल होईल. एखादं म्हातारं माळकरी नसेल तर त्या म्हाताऱ्यानं उद्या सकाळी महाराजाकडे या, काल्याच्या कीर्तनात माळ घाला, मारुतीरायाची कृपा होईल. सफल झाला आपला सप्ताह. अहो 300 एकर जमीन आणि गहू खातो राशनची. 300 एकर जमीन कॅनल गेलाय बंद्या जमिनीतून आणि गहू नाही. सोंबळ्या आणला कुठला? जमीन 300 एकर आणि कोपनच्या रांगाला राशनला पहिल्या नंबर. राशन सुटलं की सुरू झोळी घेऊन. राशनची घेऊ नको असं म्हणत नाही, पण तुला 300 एकर जमीन आणि चंदापेची पेर ना. खाय ना बिन तेलाची पोळी हटान चावायची, दात लावायचं काम नाही. मग जमीन 300 एकर आणि पीक होत नाही, मुरदाड आहे. मुरदाड आहे. 300 एकर जमीन आहे आणि परिसराला गहू पुरी तू पीक आलंय. आपल्या सप्त्यात पीक आलं पाहिजे. कशाच? 4-2 लोक माळकरी व्हावा, 4-2 मुलींनी माळी घालावा, 4-2 तरुणांनी माळी घालावा. जे म्हातारे याच्यात नाही त्यानं माळी घालावा. आपल्या सप्त्याला पीक आलं. विठाला विठाला बरं नका हे करू, जाऊ द्या. पहिल्या वर्षी नका ऐकू गिरगाव करायचं. इथं बसलेल्या 25 पोरायनं रोज सकाळी एकदा मायबापाचं दर्शन घ्यायचं. फक्त सकाळी एकदा. मग बघा, हा नियम जर वर्षभर टिकला ना तर त्याच्यानंतर माळी घालायचं का न घालायचं पुढे ठरवा. पण वर्षभर परगावी गेला तरच दर्शन विसरलं, परगावाला गेला तरच दर्शन विसरलं. पण गावात आहे तोपर्यंत सकाळी माईचं आणि बापाचं एकदा दर्शन घ्यायचं. मग माळ घालायची का न घालायचं नंतर ठरवा. तरी सप्त्याला फळ आलं समजायचं.
तरी आपल्या सप्त्याला पीक आलं समजायचं, तरी आपलं उत्पन्न वाढलं असं समजायचं. विठाला विठाला विठ्ठल 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 चला भंगिऱ्या देवायच्या नादी लागायचं नाही, हेच चाललं होतं ना. कोणाचाही दास व्हायचं नाही. मारुतीरायाच्या मंदिरात रात्री 1 वाजता घंटा वाजला, इथपर्यंत आलो. रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी पाहिलं, कोण ही वाट सर्व आहे. रानोबा महाराजांनी उरलेली मधुकरी खुंटीला अडकून ठेवली होती. जन्मोजन्मी तुझा दास, त्याच्यावर सांगतो राजू का दास झाली तो कोबरा विटेवरच्या मालकाचा. उठून बसले वारकरी येत आपण जी वाट सुरू येत, वारकरी वाट सुरू येत आपण. हो, कुठून आलात? फार लांबून आलो. जेवायचं काही नाही. मागच्या गावात दुपार झालती, रस्त्यात गाव सापडत नाही. थकून थकून इथपर्यंत आलोय. रानोबा नावाचे वारकरी वय झालेलं होतं. उठल्याच्या नंतर खुंटीची ती झोळी काढली मधुकरीची, ती झोळी पांगवली आणि समोरच्या वाटसरूला सांगितलं, दादा मी या गावात आल्यावर मारुतीरायाचं भजन केलं, मधुकरी मागितली, भजन केलं, देवापुढे नैवेद्य ठेवला, त्याच्यातली अर्धी भाकरी खाल्ली आणि अर्धी 3 कोरा भाकरी शिल्लक आहे. खाता काही खाता? रस्त्याला भूक नसन पण खाल्ली हो. पुढे कळलं तुम्हाला ते कोण होतं. खाल्ली ती भाकरी. त्या मधुकरीचा जो कपडा होता का, त्या कपड्यात अशी अर्धी 3 कोरा भाकरी बांधलेली होती आणि ती भाकरी खाल्ल्याच्या नंतर ते असा कपडा झटकिला आणि ते सगळा कुस्कूर घेतला आणि खाऊन टाकला. हे फक्त जुन्या म्हाताऱ्याला विचारा. ही जुनी म्हातारे शेतात नेलेल्या भाकरीचा कुस्कूर फेकून देत नव्हते. आपण लग्नात चेंडू फेकल्या आणि बंदे गुलाबजामुन फेकायलो होतो. म्हातारपणी आपल्या सुनायनं लेकरायनं आपल्या तोंडात इस्तू टाकून म्हणजे बरं आहे. काळ विचित्र येणार. आपण जितकं मस्ताडू का तितका काळ चुकीचा येणार, तितका काळ विचित्र येणार. माणसानं खाऊन माजलं पाहिजे, टाकून माजलं नाही पाहिजे. लग्न कार्यात मोठमोठ्या समारंभामध्ये बफे सिस्टीम आहे. केवढ्याला जिलेबीच्या काड्या घ्यायच्या, किती मोठे लाडू घ्यायचे, जशाल तसे डस्टबिन मध्ये फेकून द्यायचे. याचं पाप आपल्याला एके दिवशी फेडावं लागणार आहे, लक्षात ठेवा. विठाला 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 करणाऱ्याची सेवा पाय चोळून देवानी करावी, इतकी दखल आपल्या वारकऱ्याची घेतो. ही योग्यता, हा अधिकार, ही तळमळ ज्या देवाते त्या देवाचा तुकोबराय म्हणतात. मला दास व्हायचंय म्हणून म्हणून देहूतले मालक म्हणले, देवा जन्मो जन्मी तुझा दास. काय कृपाळूस रे देवा, काय आपल्या भक्तासाठी खाली येतोस रे, काय आपल्या भक्तासाठी सगळं वैभव सोडून तू खाली येतोस रे. म्हणून देवा मला तुझा दास व्हायचंय, मला कोणाचाही दास करू नकोस, फक्त तुझा दास, फक्त तुझा दास. एक मुलगी, लग्न झालं तिचं. लग्न झाल्यावर मला असं वाटतं आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते आणि सत्यनारायणाची पूजा 10 साडेदहा वाजता आटपली. 11 साडेअकरा 1-1:30 पर्यंत जेवणे आटपली. छोटे खाणी सत्यनारायण, जुना काळ होता. आता काय लोक केवढं करायलेत, याचा जोर झालाय. काही करतात लोक, आता काही विषय नाही त्याला. एक जणानं मौतीला डीजे लावला. मौतीला डीजे वाजत होता. मौतीत म्हणजे पैशाचा जोर झालेली माणसं कुठे पैसे खर्चितील त्याचा मेळ नाही. कारण ती संपत्ती बी तशीच आलेली असती ना, त्याच्यामुळे ती चांगल्या कामात खर्चल्या जात नाही, ती जातीत तशा कामात. मौतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजत होतं पुराणामध्ये, त्याबद्दल सहमत आहे. मौतीमध्ये आडव्या लगीनं ढोल वाजविला जातो, त्याच्यात सुद्धा सहमत आहे. पण मौतीमध्ये डीजे वाजतोय. डीजे काय वाटत असेल ज्ञानोबा तुकोबारायला, काय वाटत असेल नामदेवराय चोखोबारायला, नाथबाबाला, सावता बाबाला काय वाटत असेल.
पैशाचा जोर आहे. काय करतील काही माणसं त्याबद्दल दुमत नाही. एक लक्षात ठेवा, चांगल्या कामासाठी पैसे खर्चिण्यासाठी महाराज मागचं पुण्य लागते बरं का. उदात्त अंतकरणाने सत्यात पंगत देणं. छान पंगत होती आजची, आपण जिथं बसलो तिथं किती भक्त वर्ग होता, भरपूर छान. असं अन्नदान करायचं असेल ही रोजची पंक्तीवाली माणसं. आता मी आजचं पाहिलं म्हणून सांगतो, रोजही असंच असेल, भरपूर अन्नदान. याच्यासाठी पुण्य लागते महाराज. मागच्या पूर्वजांचं पुण्य ज्यांच्या पाठीवर पडलं का तीच माणसं संप्रदायात अन्नदान करू शकतात. एक माणूस भेटला, ते म्हणला महाराज माझ्या मुलाचा वाढदिवस मी गोव्याला केला, 19 लाख रुपये खर्चिले. 19 लाख रुपये गोव्यात, जहाजात केला साजरा. असेल का ज्ञानेश्वरी जहाजात? त्या असेल का आता? असेल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबा सावता बाबाचा फोटो त्या जहाजात. 19 लाख रुपये खर्चिले महाराज वाढदिवसाचे 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 इतके खर्चिले. मी म्हणलं तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देऊन गेले नाही कस काय? 19 लाख रुपये जर समुद्रात जहाजात आणि त्यातली त्यात गोव्यात. हो, आता गोवा नावाचं क्षेत्र ठराविक लोक सोडून दिले तर 70% कसे जात असतील याचा विचार करा. मी बी एकदा गेलतो तिथं, फक्त कीर्तनाला गेलतो. हा एवढं नका हसू, 5 कीर्तन. हो 5 कीर्तन. पण गोव्यात गेल्याच्या नंतर समुद्र पाहायची इच्छा नव्हती, पण पाहायला गेलो. हातात दारूच्या बाटल्या, कमी कपड्याच्या बायका पाहिल्या. तिथून आल्याबरोबर 4 फेब्रुवारीला गाडी उलथली. तितक्या पापानं म्हणून कीर्तन बसून करावं लागतंय. हो, तर यानं 19 लाख रुपये गोव्यात खर्चिले म्हणजे लय पूर्वजांना आशीर्वाद ठेवला असेल का? नाही. त्याला म्हणलं गावातल्या सप्त्याला आपण त्या भानगडीत पडतच नाही. हरामखोर कुठला, सप्त्यात पंगत देत नाही, गोव्यात 19 लाख रुपये खर्चितो. तू ज्याचा वाढदिवस गोव्यात केलास, हे तुला मरायच्या आधी जर तू झोपीत अंगुठे नाही घेतलेत, मला बाळ्या म्हणू नको. झोपीतच अंगुठे घेतले बापाचे, प्रॉपर्टी विकली. ते म्हणलं अंगुठा मी द्यायलाच नाही. नागपूरला अंगुठा तपासला तर याचाच होता. आणि पोराला विचारलं अंगठा काय नाही, म्हणलं बाबा तुम्ही झोपल्यावर घेतला होता. मी झोपीत बापाचा अंगुठा केला. हा, चांगल्या ठिकाणी संपत्ती नाही खर्चिली की अशा अवलादी जन्माला येतात. विठाला विठाला मारुतीरायाची सेवा आहे हा सप्ताह, म्हणजे भगवान शिवजींची सेवा आहे. उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा त्यांची सेवा आहे. माळसाकांतांचा अधिष्ठान आहे त्यांची सेवा आहे. जेवढी अंगावर घेता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. एवढा मोठा कारभार चालत असताना तो तसा चालत नाही. स्पीकर असेल, मंडप असेल, पंगती असतील, ही गुणीजन मंडळी असेल, सर्व महाराज मंडळी असेल, नाही चालत. ते उदात्त अंतकरणाने सांडत जा. 1-2 वाजता सत्यनारायण झाला, जेवण झाले, इथपर्यंत आलतो ना. जन्मोजन्मी तुझा टाइमच्या पुढे नाही जायचं. आपण 1 मिनिटांनी सोडायचं नाही, पुढे जायचं नाही. आपल्या टायमात दटू नका लेकरायला. त्या राहू दे बाबा, त्याचे मायबाप आपल्याला शिवाय देतील. कारण आपले देव कमी पडल्यावर दुसऱ्या देवाकडे पण चाललेत पोरं होण्यासाठी, बोकडे कापायलेत लोक. हो ना, लय अवघड झालंय लेकरायचं. काही म्हणावत एखादी बाई म्हणेन तू वांजेस का काय. हो ना, मी फक्त जवळून उठिले, लांब हो दे आता काय त्याला. आणि लेकर समजून सांगतच ऐकतच नसतील किती समजिलं, कारण ते पाप त्याच्या बापाचं असतंय. विठाला 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 लोक म्हणतील हा गिरगावकर चरबटे. म्हणा, कोणाला काय म्हणायचं. दोष तो त्याचा नव्हे वाया चाळा, माय बापे वेळा न साधिली. विठाला विठाला त्याच्यामुळे लहान लेकराला काही नाही बोललं पाहिजे. चलत चलत राहते. चला, 2 वाजता जेवणी आटपली. छोटे खाली सत्यनारायण कादास वाचे पंढरपुरातल्या मालकाचा. भक्तासाठी किती प्रिय देव आहे पहा. भक्तासाठी किती करुणा घने, किती करुणा वत्सल आहे. हा, किती करुणा सिंधू आहे देव तो. उन्हाळ्याचे दिवस होते. घरातल्या सगळ्या लोकांनी आराम केला. नवी नवरी अंगण झाडत होती. चूल शांत झालती. चुलीतली राग भरली. एका टोपल्यात घेतलं पंत्रावळ्या. पूर्वीच्या काळामध्ये पळसाच्या केळीच्या पानाच्या पंत्रावळ्या होत्या, ह्या नव्हत्या. सगळ्या एका टोपल्यात भरल्या.
आणि ते भरलेलं टोपलं उकिरड्यावर टाकण्यासाठी ती पोरगी गेली. जन्मोजन्मी तुझा दासा, पंढरपुरातल्या मालकाचाच का दास. उदाहरण क्रमांक 2. वेळेत जितका आऊ थांबता येईल तितका आणील. उभाट्या पुन्हा पुन्हा तितक्या 2 तासात बिडी वाढणार नाही, तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, एरीच खात नाही तर कशाला खाऊ. विठाला विठाला विठाला. होय, केर टाकण्यासाठी उकंड्यावर गेली आणि उकंड्यावर ही केर टाकत असताना उकंड्याच्या कडेने एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याने एक दिंडी चाललेली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या दिंडीमध्ये 10-15 महिला असतील, 10-15 पुरुष असतील, काय छोटेखानी दिंडी. टाळकरी, विनेकरी, वारकरी अशी छोटीशी दिंडी चाललेली ती पंढरीला. ही मुलगी वारकऱ्याची कन्या आहे, श्रीमंत वारकऱ्याची मुलगी, भारदस्त वारकऱ्याची मुलगी. त्या मुलीने मागचा पुढचा विचार न करता उकंड्यात टोपलं टाकलं, डोकं भरून पदर घेतलेलाच होता. पुन्हा पदर असा तोंडाकून खोसला इकडं काखेत आणि त्या दिंडीमध्ये निघाली आपली पदर काखात दाबून रामकृष्ण हरी म्हणत. पदर असा आसूड सोडल्या आणि खांद्यावर नव्हता सोडला. हो, हळदी कुंकाचा कार्यक्रम चालला म्हणजे अशा गोड महिला चालत्यात. शेतकरी तरी आसूड हिशोबात दाबतोय, इतका आसूड असा पदर मोकळा सोडतात. वा वा, काय संस्कृती आहे, काय गोड, काय घेणार नाही. नका डोकं झाकू, पण पाठ तरी झाकली पाहिजे पदरानं. पाठ आपली संस्कृती, पाठ झाकली पाहिजे. आणि जिला पाठ पण झाकू घ्या वाटत नाही का, तिने पैसे खराब नाही करायचे. तितक्या बायकाने मीटिंग भरायची ना, आपल्या नवऱ्याला सांगायचं पदर कापून आणि जा. दुकानदाराला सांगायचं पदर कापून द्या. मग दुकानदार म्हणेल पदर काऊन नाही, आमच्या महिला हुंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत, आम्हाला पदर नकोयच नकोयच. कशाला कीर्तन, कशाला भागवत, कशाला रामायण. महाराज श्रीमंत करण्यासाठी अब्जानं पैसे जरी दिले तरी आतल्या खिशात पैसे ठेवले पाहिजे. डायरीच्या पुढून नोटा ठेवणारा भिकारी नसतो, भिकार चोट असतोय. डायरीच्या पुढून दिसत्या नोटा ठेवतो का काही 500-500च्या भिकार चोट. अरे बॉम्बल्या, तुला अक्कल असावा. लोकांकडे इतके पैसे, तू त्याचे बुट पुसायच्या पण लायकीच्या नाहीस आणि तू पुढून नोटा ठेवतो, पुढून नोटा सोंबल्या. त्या बी लोकांना दिलेल्या आहेत, काही लाज वाटावा. हा, तो काही आऊत आणलेला नाही. काही काहीच्या नोटा बायकोनं दुसऱ्याचा कापूस असलेल्या आणि ते बी पुढे ठेवतो. दुसऱ्याच्या मोटरसायकल हात देऊन जातो. त्या ब्रेकवर अशी मोटरसायकल आदळली की त्या तिन्ही खाली पडल्या. गेलं बोंबलत नुसतं थोत्तर घेऊन. विनोद नाही माझ्या माहिती. पैसे झाकलेले असावा आणि देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा तर सत्याला गुण आहे. स्त्रीनी सर्वांग कुठलेही कपडे घाला पण जास्त अंग झाकलेला असावा आणि पैसे आतल्या खिशात असावा. म्हणून बनेलीच्या खिशात पैसे ठेवत होते पहिले. बनेलीच्या मोठ्या माणसाचं अजूनही तत्व गोडे. हे मधलेच भिकार चोट येड्यावानी करते ते. फुकट कळण शेंडी वळवळ मेळ नाही संध्याकाळचा आणि ते आपला देखावाच करतो जास्त. चला, लाज वाटली पाहिजे, लाज. ज्याची आई दुसऱ्याच्या उसात खुरपिती, ज्याची आई दुसऱ्याच्या बागात काम करती, ज्याचा बाप गाठी मारलेलं धोतर घालतोय, त्याचं पोरग जर लाख रुपयाचा मोबाईल वापरीत असेल तर 1 नंबरचा हरामखोर आहे. पहिलं बापाला धोतर घे, पहिलं माईला चांगलं लुगडं घे, पहिलं माईला दर्जेदार खाला दी. अरे माय लोकाच्या शेतात काम करायली, बाप लोकाच्या शेतात रात्री वाढलेल्या उसात. बुटाची पर्वा नाही, चप्पलची पर्वा नाही, इचुकाट्याची पर्वा नाही, सर्पाची पर्वा नाही, वातावरणाची पर्वा नाही. लाईन गेली की तिथंच हिरीवर झोपला, कॅनलवर झोपला आणि त्या बापाचे पैसे उचलून तू 1,00,000-1,15,00,000 रुपयाचा मोबाईल घ्यायला तू भारत देशात राहण्याच्या लायकीचा नाही. विठाला 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 आपला संप्रदाय देखाव्याचा नाही, कर्तव्याचा आहे. मिसळली ती दिंडीमध्ये. बाया पाहत होत्या संध्याकाळच्या मुक्कामाला गेल्याबरोबर बायानं बाईला, बाई ती कुठली, आमकी आहे तमकी आहे. सासूला विचारलं का, काय बोलन, हो म्हणत गेली. पंढरपूरला पोहोचली.
महाराज ज्या दिवशी दिंडीत गेली त्याच वेळेला घरातली उन्हाच्या पाऱ्यात झोपलेली माणसं 4-4:30 वाजता उठली. मुलगी कुठे आहे, मुलगी कुठे आहे? तिचं नाव होतं सखूबाई. त्या मुलीचं नाव होतं सखूबाई. सखूबाई कुठे सखू, कुठे सखू, कुठे सखू, कुठे सखू. विटेवरच्या मालकानं तिचं रूप धरलं आणि नवरीचं काम तिथे निभवलं. खरी नवरी वारीहून परत आली. वारीहून परत आल्याच्या नंतर एके दिवशी तिच्या शरीरात बदल झाले आणि ते बदल तिच्या लक्षात आले. तो कुठला बदल होता? तिच्या पोटात गर्भ वाढत होता असा तिचा बदल तिच्या लक्षात आला. सासूबाईने एके दिवशी सांगितलं, सकू अगं आजची देवपूजा तू कर. ती आतमध्ये गेली. सगळी देव एका तांब्याच्या पात्रात घेतली, देव धुतली, चांगल्या कपड्यानं देव पुसली, देवघर साफ केलं, त्याच्यावर देव ठेवून दिली. त्यांच्याकडे अशी लई मोठी देव नव्हती. हातावर लोण्याचा गोळा असलेला आपण लग्नामध्ये एक देव येत असतो त्याला रंगनाथ म्हणतात. हा एक देव होता. भगवान शिवशंकराची छोटीशी पिंड होती, ते एक देव होते. त्यांचं कुलदैवत होतं, त्या कुलदेवतेची एक प्रतिमा होती. बाकी अशी लई मोठी देव नव्हती. बकेटात घालायची ना आलू आलू धुवायचे. यानं देव द्याला त्यो मांडला, त्यानं देव द्याला त्यो मांडला, त्यानं द्याला त्यो मांडला, ह्यो फुटला त्यो कुचकाला त्यो उल्ला. काही मिळ नाही त्याला. कोणतं आण भास टेकून दी भाराभरची दे. काही मिळ नसतो आपल्याला. कुठलं आणायचं ठवाचं, कुठलं आणायचं ठवाचं. हो ते देव असंच करते. इकून भागदाड तिकून भागदाड, इकून वारं घुसलं तिकून पाऊस घुसला. त्याची जशी दैन तशी यायची करतं ते. काही शिस्त थोडीची आपल्याकडे. कोण मांडावं, काय मांडावं, कोणाची पूजा करावं, कशी करावं, काय नसतं आपल्याकडे. नवरात्र आल्या की झाला देवीचा भोपे. साबुदाण्याला कमी नाही. भगरीच्या दसम्या खाय, भगरीची भाकर भेंडरा संग खाय. देवी शिळी आहे का? नाही म्हणले देवीला भेंडर चलत येत. देवी इडी आहे होय भेंडर खाला? हा आमको खाय तमको खाय. 9 दिवस बूट घालायचा नाही, गादीव बसायचं नाही. हा मस्त भोप्या. दसरा झाला की गोरपडी धरी तू. तुला हाणायला पाहिजे इतकं लाल होस तर. विठाला विठाला तुम्हाला सांगू का, ह्या सोंगाईमुळे आपल्याला देव पावत नाही. हे सोंगाड्याचा लय उताडा हो, देखावा कामाचा नाही. एका घरी आम्ही जेवायला गेलो. तुकाराम जेवायला गेलो तर उन्हाळ्याचे दिवस होते. मस्त रस कुरड्या पापड्या आमकं तमकं पद्धतशीर सगळं जेवायला केलं. जेवलो तर आम्ही. संध्याकाळी मला जवळच कीर्तनाला जायचं होतं. मग तिथं जेवलं. म्हणलं आपण इथंच आराम करावं. थांबलो थोडा वेळ. तर मी म्हणलं आता तुमच्या घरच्या जेवायला बस होत्या. यजमानाला एकच बायको होती, एक मंडळी होती आणि मला 4 जणी दिसल्या. तर म्हणलं हे कोण? थांबले 3 जणी शेजारनी येतात. आता तिला एकटील कसा स्वयंपाक होईल? त्या 4 जणी स्वयंपाक केला. म्हणलं आता जेवा तुम्ही सगळ्याजणी. बरं महाराज आम्ही जेवतो. जेवायला बसले आणि फोन आला आणि मी असं बाहेर गेलो. येता येता पाहिलो तर 3घीच्या ताटात भजे आणि एकीच्या ताटात भजेच नव्हते. आणि जिच्या ताटात भजे नव्हते ती यजमानाची बायको होती. आम्ही ज्याची इथं जेवलो त्याची बायको. तर मी म्हणलं दादा त्याच्या ताटात भजे नाहीत, त्या खात नाहीत का? नाही ते खाती ना आमची बायको, भजे खाती. म्हणलं आता कसं काय नाही? नाही ती तळतानाच खाती, ती गार झाल्यावर खात नाही. वा वा हे पुरुषार्थ आहे आपला. कशा असं त्यात बघा ना. हे या नुसते सोंग आपले, नुसतं देखावा, नुसतं देखावा. वा विठाला विठाला. देव धुतले, देवघरात ठेवले. दिवस बुधवारचा होता. हा काही काहीच्या जीवनात गोड दिवस आले. महाराज सोखोबरायच्या जीवनात सोमवार आणि मंगळवार हे फार महत्वाचे दिवस होते. ती एकादशी सोमवारी आलती. त्या दिवशी सगळे देव त्यांच्या इथं भजनाला. आणि सोमवारची एकादश म्हणल्यावर द्वादश कोण दिवशी असती? मंगळवारीत ना. आणि 33 कोटी देवता चोखोबरायची तर मंगळवारी जेवायला. हे 2 दिवस चोखोबरायच्या जीवनातले महत्वाचे. आज ह्या माऊलीच्या जीवनातला तो बुधवार महत्वाचा आहे. हो द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म बुधवारचा. बुधवारची पूजा आज आपल्याकडे आली. त्याच्यामुळं सकाळी सासून रई लावलेली होती. ताजं लोणी एका पात्रात घेतलं, छोटस एवढं एवढं लोणी. त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवलं आणि ते लोण्याचा गोळा छोटासा कवडी इतकं लोणी, कवडी इतकं सुपारी इतकं लोणी. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं, साखरेचे 2 कण टाकले आणि गोपालकृष्णाच्या पुढे ते लोणी ठेवलं आणि देवाला विचारलं, देवा एक विचारू का तुला? आत्याबाईनं मला तुझी पूजा करायला, जन्मोजन्मी तुझा दासा,
तुकोबरा का म्हणतात मला देवा तुझा दास कर? देवा एक विचारू का? माझ्या सासूबाईनं माझ्या आत्याबाईनं मला तुझी पूजा करायला लावली. देवा एक लक्षात घे रे, देवा मी एका वारकऱ्याची मुलगी आहे. देवा मी वारकऱ्याच्या घरातली सून आहे, लक्ष्मी वारकऱ्याच्या घरातली. देवा मी वारकऱ्याची कन्या आहे. मागच्या घरात देवघर होतं. हात जोडून देवाला विचारलं, देवा माझ्या बाबांनी या कुटुंबातल्या एका मुलाशी माझं लग्न लावलंय, ते माझे पती परमेश्वर आहेत. पण लक्षात ठेव देवा, मी ज्याच्यासोबत लग्न केलंय, माझ्या आईवडिलांना ज्याच्यासोबत लग्न केलंय त्याच्यासोबत अजून संग नाही, त्याच्यासोबत अजून अंगसंग नाही. आणि वारीत गेल्याच्या नंतर जो वयस्कर पुरुष पाहला त्याला मी बाप म्हणले, आणि जे तरुण पाहला त्याला भाऊ म्हणले. मग पोटातला गर्भ कोणाचा? कोणाचा गर्भ आहे देवा पोटातला? कोणाचा आहे? कोणाचा आहे? ज्याच्याशी पाणी ग्रहण केलंय, ज्याच्याशी लग्न केलंय, त्याच्याशी संग नाही. वारीत गेल्याच्या नंतर प्रत्येक पुरुषाला, ज्येष्ठ पुरुषाला बाप म्हणाले, तरुणाला भाऊ म्हणाले. मग पोटातलं पाप कोणाचं? हे बालक कोणाचं? धातूची मूर्ती होती, तांब्या पितळाची, ती बोलत असती का मूर्ती? देवाच्या हातात असा गोळा होता. देवाचा हातही धातूचाच, देवही धातूचा, हातातला गोळा ऐकायलाच बुवा धातूचा. पण तिनं जात्यावरला गोटा घेतला. तुमच्याकडे जात्यावरल्या दगडाला दगड म्हणतात का गोटा? जात्यावर गोल गोटा असतो ना, खुंटा ठोकायला. जात्याचा खुंटा ठोकण्यासाठी गोटा म्हणतात का दगड? गोटा दगड गोल असतो, तो गोल दगड गोल. देवाच्या हातामध्ये लोण्याचा गोळा धातूचा जरी असेल तरी तो लोण्याचा म्हणायचा. हिनं जात्यावरचा तो गोल दगड, खुंटा ठोकण्याचा दगड हातात घेतला आणि देवाला सांगितलं, देवा एक तुला विनंती करते, मी निष्ठावंत वारकऱ्याची कन्या आहे आणि हेही घर माझं वारकरी आहे. मला सासरही वारकरी भेटलंय आणि माहेर उभयंता 10-15 पिढ्यापासून वारकरी आहे. ऐकत आले, मी वारकऱ्याच्या कुळातली कन्या, वारकऱ्याच्या कुळातली सून आहे, मी वारकऱ्याची पत्नी आहे. मी आतापर्यंत धुतल्या तांदळासारखं जीवन एका तिळा इतकं पाप केलं नाही. तुला जर सांगायचं नसेल हा गर्भ कोणाचा आहे, तर जितक्या श्रद्धेनं तुला लोणी आणि तुळशीचं पान ठेवलंय, साखर ठेवून, तितक्या श्रद्धेनं मी तुला रक्त स्नान घालीन आणि जात्यावरचा खुंटा ठोकायच्या दगडानं मी माझ्या डोक्यात मारून घेईन आणि तुला रक्त स्नान घालीन. तुला सांगायचं का ठरव. देव प्रगट झाले आणि हातातला दगड काढून घेतला. चतुर्भुज मूर्ती पांडुरंगाची प्रगट झाली. विटीवरचे मालक त्या सखुबाईनं पायावर डोकं ठेवलं. देवा सांगणार रे पोटातला गर्भ कोणाचा? देवाच्या डोळ्यातून पाणी आलं, सांगितलं, सखू तू एका वारकऱ्याची कन्या आहेस. उभयंता 20-22 पिढ्यापासून त्या कुळात आतापर्यंत कसल्याही प्रकारचा धक्का नाही. आणि त्या कुळातली कन्या घरच्या लोकांना न विचारता एकटीच निघून गेली असं इकडच्या लोकांना कळालं तर या लोकांनी तुला काढून दिलं असतं, तुझा संसार मोडला असता. ज्या कुळात 20 पिढ्या आतापर्यंत वारकरी संप्रदायात विलीन आहेत त्या पिढ्यातल्या लोकांचं नाव गेलं असतं. त्या वारकऱ्यांचं नाव जाऊ नये याच्याकरता तुझ्या रूपामध्ये मी झाडून काढलं, मी सडा टाकला, मी सारवण केलं, मी धुनी धुतली, मी भांडी घासली, मी कीर नेऊन टाकला, मी स्वयंपाक केला, शेण काढलं, गौऱ्या लावल्या, सगळं काही कामं केली. सखुबाई नावाच्या वारकरी माऊलीनं सांगितलं, देवा कामं केले सांगू नकोस, याच्या मागची यादी मला पाठ आहे. देवा तू चोखोबारायची बहीण झालता, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. तू चोखोबाईची बहीण झालास, 27 दिवस लुगडं नेसलास, हे मला ज्ञात आहे. तू चोखोबारायचे गुरु वळडेस, मला याचं ज्ञात आहे, हेही मला ज्ञान आहे. तू नरहरी महाराजांचा गडू फुंकू लागला, हे मला ज्ञात आहे. तू सावताबाबांचं रान खुरपू लागला, मला याचंही ज्ञान आहे. तू जनाबाईचं डोकं धुतलंस, तुळशीच्या वनी जणी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, किंवा डोई चुळी सारंग पाणी, मला याचंही ज्ञान आहे देवा, हे मला माहिती आहे. जनाबाईला दळू लागलास, मला हे माहिती आहे. जनाबाईला गौऱ्या पाहू लागलास, मला हेही माहित आहे. जनाबाईला धुन धुवू लागलास, मला हेही माहित आहे. देवाशी तू बऱ्यापैकी लोकांची कामं केली. अर्जुनाची घोडी धुतलीस, मला हेही ज्ञात आहे. पांडवाच्या यज्ञातलं उष्ट काढस, मला हेही ज्ञान आहे. देवा एक बोलू करे,
सांग ना देवा, सांग ना. ज्याच्याशी लग्न केले त्याच्याशी संग नाही रे. आणि त्याला सोडून जगातल्या प्रत्येक पुरुषाला बाप आणि भाऊ मानले, मग सांग पोटातलं बालक कोणाचं आहे? सांग ना देवा, सांग. देवा याचा पात करू तरी पाप लागते, आणि याला पोटात ठेवू तो कोणाचे म्हणून समजू. सांग ना देवा, सांग. तेव्हा देवाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सखूबाईचं हृदय हृदयाला लावलं आणि सांगितलं, सखू एक सांगू तुला, तुझं लग्न नुकतंच झालं. घरातली सगळी कामं, देवा सगळी कामं केली, ती सांगूच नकोस रे. मला एकच सांग, पोटात बालक कोणाचं आहे? ऐक ना सखू, एके दिवशी तुझ्या पतीच्या अंतःकरणात वासना उत्पन्न झाली. वासना. मी बाई झालो. सखूबाईनं सांगितलं, देवा बाई झालास मला कळतंय रे, एकदा तू शिखंडी झालास मला हे सुद्धा माहिती आहे. भीष्माचार्याला मारण्यासाठी भीष्माचार्याचा पण होता, माझ्या समोर स्त्री आल्याच्या नंतर मी शस्त्र धरणार नाही. देवा तू शिखंडी झाला, किलिंब झाला, तू नपुसक झालास, मला ज्ञान आहे. वरून बाई होतास, आतून पुरुष होतास, याच मला ज्ञान आहे. देवा सांग गर्भ कोणाचा आहे? ऐक सुख, ऐक. ज्या दिवशी तुझ्या पतीच्या अंतःकरणात एके दिवशी वासना उत्पन्न झाली, त्या दिवशी मी तुझ्या रूपात, बाईच्या रूपात असताना त्यानं माझं मनगट पोवलं. शेजे पोवडविली, एका कीर्तनात गोड गालेले मी, ऐका ते. आणि नुसता स्त्री झालो नाही सखू, नुसता बाई झालो नाही सखू, तुझ्या उभयंता माहेरचा आणि सासरच्या लोकांची प्रतिष्ठा कायमस्वरूपी गोड राहावी, याच्या करता तुझ्या नवऱ्याची स्त्रीच्या रूपात वासना तृप्त केली. वासना तृप्त केली आणि त्यापासून राहिलेला माझ्या पोटातला गर्भ मी तुझ्याकडे समर्पित केला. तुकोबाराय म्हणतात, देवा एका सामान्य वारकऱ्याच्या पोरीची आभरू वेशीला टांगू नये, याच्या करता त्या वारकऱ्याचं जीवनभर चंद्र सूर्य येतोपर्यंत कौतुक व्हावा, म्हणून त्या वारकऱ्याच्या कुळाचा मोठा गोल अशा प्रकारचा झेंडा फडकावा, म्हणून तू बाईच्या रूपात त्या सामान्य पुरुषाशी रथ झालास. काय भक्तासाठी कृपा घनेस रे देवा, याच्यापेक्षा दुसरा देव जगात कोणता आहे का? आणि म्हणून मला दात जर व्हायचा असेल तर फक्त तुझंच व्हायचंय देवा. हेची भावी माझी आस. क्या बात आहे, वा. जन्मो जन्मी तुझा दास. वाजले का 11? हो आहे का नाही? एका बाईच्या घरी वरण शिजलं, तिला म्हणलं गॅस बंद कर. ती म्हणली नाही मॅम, नवऱ्याला 1.5 लाख पगार आहे, जळू द्या मग गॅस. म्हणलं गॅस जळू दे पण वरण कर पलन. शिजल्यावरी जाळ आणि वाया जावयाचे मूळ, है का नाही? माणसाला कशाला त्रास द्यायचा. 11 वाजलेत, 5 मिनिटं सरकतो म्हणजे पुन्हा कोणी टरटर करायचं बी काम नाही. वेळेत सोड की हा ते का पहिल्यासारखा राहिला का आता बापा, मिनिट भर तर सरकणं पुढं अशी इकून बी काड्या करते ती. अजून एक उदाहरण सांगतो. 5 मिनिटात पहिल्यांदा आलोय. विश्वातलं पवित्र 3 अधिष्ठानापैकी एक अधिष्ठाने निद्रा अवस्थेतले. अजून एका ठिकाणी मारुतीराय निद्रा आहेत, पण तुकोबारायचं कीर्तन फार वेळ चाललं तर मारुतीरायनं अंग टाकलं होतं पालखी मार्गावर. पालखी मार्गावर हे नाही लक्षात राहायचं, शेंगदाण्याच्या पुढे राहतात लक्षात. रस्त्यानं वाटलेल्या केळी, घोंगतीये, थैल्या, हो हो हो, राजगुऱ्याचे लाडी. पुण्यात आभाळ आलं की तिकडं पगळत येत. ते भाजलेले असतात, नाही तर राजगुरा पण उगला असता. हो, कोण्या गावाला मारुती नाही अशी? वा वा, माळशिरसला. विडाला 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 विडाला. लय लोकांना माहित नाही काही पंक्ती त्या दिंडीवाल्यावर तुंबलेले. आज वरणच कस काय असं झालं, आज भाजीच कस काय तशी झाली, आम्हाला पातळच कशी, पराती हाणायची येळ. त्याने बी आधी पैसे घेतलेले असते, त्याच्यामुळे ते बी चुपचुप बसते. काय म्हणायचं तर म्हण, हे मधलं काय माहिती नुसते. ह्या काही काही मस्त टेम्पो करून जाणार, 2 टाइम हाणणार, टेम्पोत गाद्या गिद्या सुरुवात द्या. हे पण पापी आहेत, हे पण वाटाणं, हे पण पापी. काय करणार आहेत कुठे मारुती राय. चला
आणि माईक हातात आल्यावर असा धर्मावर बोलतो जसा धर्म याच्या आज्यानं सुरू केला. हराम खोराला चांगल्या निब्बर खैराच्या दांड्यानं आणायला पाहिजे. नाटके सगळे तुमचा दोष नाही, आमच्यात बिले कडू जहर कदू झालेत. आणि तुमच्यामुळं काही काही कदू, त्या कदूईमुळं तुमच्यातल्या काही कदूईचं चाललंय. विठाला 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायने मिरची ऐकायला नेल्या. इथं जसा मंदिराचा भगवान शिवजीचा पार आहे, लिंबाचं झाड आहे, लिंबाच्या बोडाला अंथरून टाकलं, बैल असा लांब बांधला, ज्याच्या पाठीवर गोण्या आणल्या होत्या मिरच्याच्या, असा लांब शेवटचा पुरावा. पहिल्यांदा 10 मिनिटं घेतो तुमचे, मला इथून जायचं. मिरच्या सोडल्या, भगवान शिवजीचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, भगवान मारुतीरायाचं दर्शन घेतलं, माळसा कांतांचं दर्शन घेतलं. गावात कोणी प्रतिष्ठित लोक आले, राम 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 राम, सगळ्याला राम राम जय हरी घातला, दुकान मांडलं. बाया अशा जात होत्या काही काही. एका बाईन पाहिलं, मा मिरच्या ऐकणार आलो बाई. तुकाराम महाराजाच्या अंगात साधं शर्ट, असं थोडंच होतं, खूप साधं. कशाची इस्त्री आली त्याला. त्याच्या अभंगावर कीर्तन करू करू आम्ही संसार सोन्याची केली. त्याला कशाचे भारीचे कपडे. तुकोबरायच्या घरी देव आला, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात पानपुडा नाही असं घर आहे का? विकत घ्यायचं काम नाही. सक्रातीच्या वाहनात पानपुडे आलेत, शॅम्पूच्या पुड्या सगट, चहाच्या गाळण्या सगट, घासणे सगट. हो, जसजशी बाई असेल तस तसं. श्रीमंताची बाई आली की गुळाचं ढेकूळ, अजून मोठ्या घरची बाई आली की पितळाचं बघवं, अजून मोठ्या घरची आली की चांदीचं बघवं, अजून मोठ्या घरची बाई आली की मोठं स्टीलचं टोपलं, गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. होंडी वशीन होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला, केस होंडी वशीन. हो, मग घासणे काय चालणे काय, लय नाटक महाराज, लय नाटक. हे का सुधरत आहेत का? काही नाही काही नाही, विषय नाही. हो, ज्याच्या मनात ही कृती आली ते जेसीबीनं चंद्रभागेनं खडा करून जरी दाबलं तरी मोक्ष नाही. ही कृतीच असते, त्याचं काय नसतं. ते अशा बायान पाहिलं, मा मिरच्या ऐकणार, तू कवरायचे कपडे साधे. हे का आमच्या असं काय नामदेवरायची परिस्थिती. कीर्तनी परंपरा नामदेवरायची. बसून कीर्तन 9 लोकांनी केलं, त्याच्यापैकी शुकाचार्यांचा नंबर पाहिला. बसून कीर्तनकार 9 जण, त्याच्यापैकी शुकाचार्यांचा नंबर पाहिला. याला बसून कीर्तन म्हणत नाहीत, कारण ती कंबर बांधायची नाही, पुराण पद्धत. बसून शुकाचार्यांचा पहिला नंबर. पण कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन पहिलं कोणी केलं असेल तर ते नामदेवरायाने केलं. आणि त्या नामदेवरायाला सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. आता किती परिस्थिती. लग्न केलं त्यात जो तर पैसे आहेत, ज्यानं लग्न केलं नाही त्यात जो नाही का सापडा का असं तुम्हाला कोणी? ऐसा कोणी दावा हे जया नाव, ऐसा कोणी दावा हे जया नाव, कन्या पुत्र घोडे दारात, एक जण म्हणला दारा म्हणजे मला बायको नाही, तरी सुटला नाही तू. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया भस्मदंड छाया. महाराज किती किती काय होतं यांना. खाला नाही खाला नाही. त्या तुकोबरायचे साधे कपडे, मोठी माळ गळ्यामध्ये तुळशीची, गोपीचंद लावलेला, काय वैभव. एका बाईन पाहिलं, माय मिरच्या घेऊन आला माय दुकानदार एक. पण एकटी कशी जाऊ. चतुराबाई इथली नाही म्हणालो मी. चतुराबाई मिरच्या आल्यात मंदिरात, लिंबा खाली मिरच्या. लगेच चतुराबाईने हजरच. चतुराबाई म्हणली, माय ठोकर माळ आहे दुकानदाराच्या गळ्यात, कपडे कसे मळकटच येत, येडपट असंक काय ग. ही दुसरी म्हणली, येडपट म्हणल्या व्यापारी कसं होईल. येडपट व्यापारी असतो का कुठे. ते वरच्या अंगावर गेली. लय लोक वरच्या कपड्यावर जातात.
लय वरच्या कपडे. आम्ही एकदा पैठणला चाललो, 2 जण होतो. आमच्या इथल्या 1 जणाची पोरगी लग्नाला आली. आमची ओळख असल्यामुळे ते माणूस म्हणला चहा घ्या. म्हणलं नको नको. दूध घ्या. म्हणलं मी का बोका आहे का दूध घ्यायला? नाही म्हणलं दूध घेत काय नाही. म्हणलं या ना आमच्या घरी, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणलं मग पाय रोज बाहेर फिरायलेत आणि मग पाय तुझ्या घराला लावल्यावर तू फिरशील पुन्हा. ते नाद असतो काय काय लोकांचा. चला म्हणून गेलो तर आम्ही घरी गेलो तर मग आवाज दिला, 2 कप दूध करा. तितक्यात पोरग आलं. काय रे कोणीकडे होता? खालाकडे शेतात गेलतो. काय चालू आहे? 50-60 अवताला. पुन्हा तमाम मोकळे आणि डमनी भाकरीला. आमचा मित्र म्हणला 50-60 बैल आवताला, तमाम मोकळे आणि डमनी भाकरीला. म्हणल्यावर गडी किती असतील? डमनी भाकरीला तमाम मोकळे आणि 50-60 आवताला. म्हणला बाबू महाराज या पोरास लग्न राहिले. म्हणलं हो. मग आपली बबी द्यायची. म्हणलं इतक्या चटपट देत नसते रे. काही बघायचं, काही दिसायला दिसलं म्हणजे आज थोडंच एखाद्या वेळेस बुट हरपून येत असेल. दिसण्यावर नवर देव असतोय कुठे. लय पागल असतील काही काही. नाही नाही म्हणजे आज तसं नाही करायचं, आपल्याला देऊन टाकायची. लगेच सोयरी. त्यानं तर गुडघ्यालाच बाशिंग बांधलं होतं. म्हणजे महाराज तुम्हाला काय कळत नाही, काढा ना पंचांग. आता हे उतू आल्यावर आमचं पंचांग निघलं. मग काय तिथी उतू आलेल्या लोकायला तिथी नसली तरी आम्ही काढून देतो. तिथी काढणं आमच्या हातात असते. नसू द्या पंचांगात येत असते वजन दिल्यावर. माग आता शुक्राचा असतो होता तरी लग्न केले लोकांना. गुरुचं असतं, शुक्राचं असतं, करून देते. कोण सांगितलं? आमच्या महाराजानं. त्या महाराजाला पिराला कापायला पाहिजे. पिराला असता असताना मुहूर्त काढून देतो सुंबळ्या. मसुबाला कापायला पाहिजे असा. मसुबाला मीठ भरून कुत्र्याला चारायला पाहिजे. आरामखोर कुठला. संस्कृतीचं मात्र करू तू भाडवा. कोणी कसं वागू द्या, आपल्या लोकांनी चूक नाही करायला पाहिजे. एक सांगू तुम्हाला, 2 माणसं रस्त्याने चालले. एकाच्या अंगावर पांढरे कपडे आहेत आणि एकाच्या अंगावर तुमच्या अंगातल्या सारखे कपडे आहेत. आणि पुढून डुकर आलं. जपाव कोणत्यानं? तुम्ही का म्या? म्या. तुमचं काय जरी डुकरान शेपूट हाणली तर असं केलं की निघलं. याच्यावरलं कसं निघलं? पप्याची माय बी म्हणून कुठं लोळला होतात. पप्याची माय म्हणजे मै बायको. कुठं लोळला होतात आहे का नाही? कोणी जपायचं जास्त? पांढऱ्या कपड्यावाल्यानं. आपण जास्त जपायचं. आपण नाही चुका करायच्या. महाराजांनी नाही चुका करायच्या. मुहूर्त काढून लग्न लागलं. 7-8 दिवसाला पोरगी परत आली आणि कसनूचा चेहरा दिसला. म्हणलं काय झालं बबे? माझ्या संसाराचा सगळा मंगळवार झाला. म्हणलं काय झालं? 50-60 बैल आवताला, तमाम मोकळे, डमनी भाकरीला. तसं नाही महाराज, माझ्या सासऱ्यानं एका बैलाचं नाव 50 ठुले आणि एका बैलाचं नाव 60 ठुले. 50-60 आणि एक बैल होता गोर होता. आंदण आलेली गाय. गाय आडून मेलीन, गोर वाचलो. त्यानं पोवळीहून उडी हाणली. ते लंगडे ते इकीत नाहीत. त्याचं नाव ठेवलंय तमाम्या. तमाम मोकळे आणि 50-60 आवताला. आणि डमनी भर भाकरी कोण खाते? मग सासरा हावसानं सासूला डमनी म्हणतो. हे सगळे नालायक काम असते. काय सगळा मूर्खपणा. चला जाऊ दे. या 2 जणी गेल्या. माय भोळ येते. असं दिसण्यावर असते यायचं. दिसण्यावर सोयरिकी नसते. दिसण्यावर नवर देऊ नसतो. दिसण्यावर फसायचं नाही. काही माणसं लय दिसायला कळकट पण मॅनेजर खुर्ची लोटीत होती. त्याला मॅनेजर खुर्ची. एक जण 1 कोटीच्या गाडीत गेला आणि मॅनेजर पाहिज ना त्याच्याकडे. ते म्हणला कस काय बघणत? खात्याला पॅनल्टी लागून 0 झाले. 0 तू खात. तू 1 कोटीच्या गाडीत आला काय फुकी तू का? आम्हाला बँकेत काय तुझ्या नावानं खडक्या. आणि मळकट कपड्याचं मथर आलं. तळ्यात रान गेलं. हो 80 कोटी टाकले. या जा सगट 125 कोटी. अरे बापा रे म्हणून आपलं कोण पोट दुखायचं? आपल्याला का द्यायचे का आगाव धंदानं पाय 200 कोटी म्हणून काय ताण घ्यायचा आपल्याला? का बँक आपल्या घरची आहे का आपण कमी? विठाला 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 विठाला
आत्ताशी उकळलेत. नाही तर पहिल्यानं असं चिंतन सांगलं तर मसोबाला कापायला न्यायचे तर असे बसले होते. जसे यायला वाटतं आपलाच नंबर लागतो काय मसोबाला कापायला. विनोदाची कथा गोड वाटे. चला मंडपाला झालर असावं तितकीच देत असतो, जास्त देत नाही मी पण. चला फवारा हाणला पाहिजे, आळ्या मरत नाहीत त्याच्या. दुकानदार जी माय. दुसरी म्हणली माय माय म्हणायला गरीब दिसतंय. काय किलो मिरच्या? एका आण्याला 2 किलो. पुंजा टाकायला आलते. पदरान टोपले पुसले योगेश बुवा, द्या 2 किलो. एक म्हणली ज्या 4 किलो. टाकल्या मोजून. बाई पैसे पाठवून देते. तुकोबरा म्हणले बाई बवनी एक आदला द्या, बैलाला कडबा इकत घ्यायचा आणि बैलाला टाकायचा. द्या. पाठवून देते ना, विश्वास नाही काय? बरं माय. जिनं 4 किलो घेतले तिला बाई पैसे देते न पोरा जो धाडून. बर बर. मिरच्या घेताना गाई सारखे उधारी देताना वाघा सारखे. साध्या नव्हत्या त्या, नंबर 1च्या. ह्या दोघींनी पाहिल्याबरोबर दुसरी भेटली. कुठं? अगं जाय मंदिरात मिरच्या ऐकायला आले. भोळे भोळे एवढी मोठी गळ्यात माळण. आम्ही म्हणलं पैसे पाठवून देतो तो काय नाही. हो म्हणलं दिले. आणि त्याला कुठं आमचं घर माहिती आहे, आम्ही नाहीच जाणार. ही तर नंबर 1ची बहादर होती. गावात कोणाचं पीठ उसणं आणायची पुन्हा देत नव्हती, अशी बहादर होती. ती गेली. द्या 4 किलो. बाई पैसे मालकाजोर पाठवून देईन आणि कपाळाला बुका. आणि कपाळाला बुका लावलेला आणि मालकाजो पाठवून देईन. आता माझ्यासारखा दुकानदार पाहिजे होता, किलोच आणला असता पिकून. तो हो मड गंगात पुरू. कपाळाला बुका लावला आणि मालकाजो पाठीती. कोण मालक आहे? आता ते तुकोबराय होते महाराज. ते काय बोलते तुकारामराजे? तुकोबराय होते. बघता बघता 2 पोते मिरच्या गेल्या. जन्मोजन्मी तुझा दासा. सगळ्या मिरच्या इथल्या पोते झटकिले, सुतळीत बांधले. बैलाकडे पाहुलाले, काय देऊ तुला खाला? इथपर्यंत मिरच्याचे पोते बांधून आणलेस राजा, तुला काय देऊ खाला रे? गावातल्या लोकांनी काय दिलं नाही. काय ताकद महाराज. पंढरपुरातले मालक लगेच 12 वाजता हजर गावात. ज्या बाईनं सुरुवातीला 2 किलो घेतले, बाई ओ बाई. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी गोष्ट नाही, सकाळीच पहाट सडा टाकू लागली. बाई छळछळ कपडे. विठू पाटील त्याचे नाव गा. सामान्य आहे का तो? ह्या अशी मोठी काठी, कुरकुर वाजणारा बूट, समल्याचा फेटा, चमचम चमचम, कोट्यावधी सूर्याचं तेज त्या कपड्यावर. बाई धोंड्याचा महिना चालू होता. हिला वाटलं सुनाल नाही आला कोणी, पाहुणाच आला का नाही. चुलती वाई कोणी आमक काय दादा, ते सड्यानं भरलेला हातन तेन पदर घेणं तेन. काय दादा? कोण आपण? मी तुकशेटीचा नौकर आहे. तुकोबरायला त्या काळात तुकशेटी म्हणायचे. मी तुकशेटीचा नौकर आहे, तुकाराम शेठजीचा नौकर आहे. कोण तुकाराम? बाई तुम्ही ज्याच्याकडून 2 किलो मिरची आणल्या ते कोण? म्हणतंय मी आणल्या. नेमकात नातू खेळत खेळत आलता. हो 22 वर्षाच्या नंतर झालता पोराला. तर भगवान म्हणले बाई घाल बर याची शपथ. माय याची शपथ. हे धर तू हे पैसे. म्हणलं मी पैशाला चालतो ना. देऊन टाकले पैसे, देऊन टाकले. 4 किलो घेतले होते तिने. बाई ओ बाई कोणेस रे? लय रगील होती तिनं. 3दा नवऱ्याला इडी ढकललं होतं. इतकी चरबट होती तिने, एवढी रगील. 40 गाई सांभाळीत होतं म्हातारं, पण त्याला ताका शो दिलं नव्हतं. अशी पानचट होती, सटवायला कापाव इतकी नालायक होती. हो ओ बाई. काय 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 बाई बाई? मला नाव नाही का? बोला ना तुळसाबाई. माय मो नाव कसं माहिती? त्याला चटच कळत आहे तुळशी. तुझ्या नाव काय? बाई 4 किलोचे पैसे. कोण म्हणतंय? घाल ना पोरात शपथ. माय धरतोय पैसे. तिसरीकडे बाई मालक कुठे आहेत?
तुला कळ ना का माझ्या कपाळाला बुक आहे बाई तिथं कशी मंदी मालका जो पाठवून देते तू कुठं होता तिथं मी नसुदी ना विठ्ठल जळीस्थळी रीता ठाव नाही आज म्या दृष्टीने जळीस्थळी काष्टी पाशाने सर्वत्र देवाचं रूप देऊन टाकले पुढचीकडे गेल्या ह्या तिघी जणी म्हणल्या अंतिके काही बोलूच नकोस तो गावात कोणाचं उष्ण दिलं नाही आम्हाला माहित आहे पण याचे पैसे देऊन टाक कोण्या स्तराला जाते मिळच नाही पण अंतिकी म्हणली मला देणं कळतच नाही मला फक्त घेणं कळत आहे हिच्या दारातली शिळी सोडली शिळीची कानी घेतली गळ्याला बांधली लिंबाच्या फांदीवर फेकली बाई पैसे दिले तर ठीक नाही तर तुझ्या दारात फाशी घेतो ते म्हणली माय हे मेलं तर फुकायला सरपण किती लागन त्याच्यामुळे धरतोय पैसे सगळे पैसे जमा केले कोणाचं नाव सांगून मी तुकाराम शेठजीचा नौकर आणि तुकोबराकडे पैसे देत असताना काय म्हणले या गावातला मी पाटील आहे या गावातला मी पाटील विटेवरचा मालक पाटलाच्या आता पाटीलच जम्बोदीपातला जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठू पाटील जेवले 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 निघले गावातला मुख्य व्यक्ती आला काय दुकानदार तुम्ही भोळे माणसं पण मुनीम लय कडक होता तुमचा तुम्ही भोळे माणसं पण मुनीम लय कडक तो खबर आहे म्हणले माझ्या इथं मुनीम अरे एक पत्नी अन्न अन्न करता गेली कशाचं मुनीमन कशाचं काय काय बोलता राव दोन माळी आहेत गळ्यामध्ये तुमचा मुनीम म्हणून पैसे वसूल केले ते तर जेवले म्हणले आमच्या पैसे ते तर म्हणले या गावातला पाटील आहे पाटील तर मीच म्हणले कुठे गेले मंदिराच्या माग तर उमटलेल्या पाऊल खुनाला कान लावल्याच्या नंतर त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता सुगंध येत होता सुगंध केशर कस्तुरीचा सुगंध तुकोबराच्या डोळ्यातून पाण्याला देवा माझ्या बैल उपाशी मरू नये याच्या करता पैसे वसूल करून देण्यासाठी तुकारामाचा नौकर झालास भक्ताचा नौकर होतो जन्मोजन्मी तुझा दास विठोबार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी